वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। 18 जून ते 10 जुलै दरम्यान टोल माफ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलाय। 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर टोल माफ करण्यात येणार आहे। वारकरी मानाच्या पालख्या घेऊन जाणारे तसंच भाविकांकडून टोल घेण्यात येणार नाही, त्यांना मोठा दिलासा मिळाला। रावेर परिवहन आगारातून पंढरपूरसाठी विशेष बसेस MSRTCनं रावेर ते पंढरपूर या विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला। ज्या गावातून मागणी असेल त्यांना बस उपलब्ध करून दिली जाईल। तसंच दरवर्षीप्रमाणे 10 ते 15 बसेस पंढरपूरसाठी देण्यात येतील, अशी माहिती रावेर बस आगार प्रमुखांनी दिली आहे। आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे विशेष रेल्वे चालवली जाईल। नागपूर आणि मिरज दरम्यान 4 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर मिरज विशेष गाडी 4 आणि 5 जुलैला सकाळी 8:50 नागपूरवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 मिरज स्थानकावर पोहोचेल। मुक्ताईची पालखी जालन्यातल्या काजळा येथे मुक्कामी आहे। मुक्ताईनगर इथून निघालेल्या मुक्ताईच्या पालखीनं खानदेश विदर्भाचा प्रवास करत मराठवाड्यात प्रवेश केलाय। जालन्यात या पालखीचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले। पुढचे 2 दिवस मुक्ताईची पालखी जालना जिल्ह्यात मुक्कामी असेल। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगरमध्ये कारवनी सणानिमित्त हनुमानाची मोठी यात्रा भरली। यात्रेला गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली। या मिरवणुकीनंतर हनुमान मंदिराच्या भोवती बैलगाड्यांची शर्यत पाहायला मिळाली। मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिम येथील नागरिकांसाठी मेट्रो 5च्या नव्या मार्गाच्या DPRला मंजुरी देण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मेट्रो 5, मेट्रो 12 आणि मेट्रो 14च्या प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आलाय। मुंबईमध्ये उंच इमारतींमध्ये लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय। यासाठी अग्निशमन दलानं 68 मीटर उंचीच्या शिडीची 4 वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र ही वाहनं निविदा प्रक्रियेत अडकली आहे। अग्निशमन दलाला या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे।